नमस्कार, मी नितीन निळकंठ सावंत आणि माझी वाईफ सारिका नितीन सावंत. आम्ही दोघे राहणार पुणे कोथरूडचे जवळ. लग्नाला आमच्या 12 वर्ष झाली आणि 12 वर्षानंतर आज आम्हाला हा सुखद क्षणाची प्राप्ती झाली आहे. ब्लड टेस्टच्या रिपोर्ट नंतर आज आम्हाला कळालं की प्रेग्नन्सी राहिलेली आहे. त्याबद्दल आम्ही खूप खूप खुश आहोत. आणि ह्या सगळ्यासाठी सगळ्यात प्रथम बेनिकेअर हॉस्पिटल, संपूर्ण सपोर्ट स्टाफ, नर्सेस, डॉक्टर चारुशिला मॅडम, डॉक्टर जयदीप सर, सोनाली डॉक्टर मॅडम, सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. कारण त्यांच्या प्रयत्नामुळेच हे शक्य झालं असं आम्हाला दोघांना अगदी मनापासून वाटतं. कारण जेव्हा आम्ही इथं एंटर झालो, एक रेफरन्स थ्रू एंटर झालो होतो, पण डे 1 पासून जो कॉन्फिडन्स चारू मॅडमने ठेवला होता तो खरोखरच वाखाणण्याजोगा होता. आणि डे 1 पासून प्रत्येक प्रोसेसमध्ये त्यांनी खूप ट्रान्सपरन्सी ठेवली, राईट फ्रॉम पॅकेज टू ईच अँड एव्हरी स्टेप. म्हणजे कुठले एम्ब्रिओ आपण कधी कसं करणार आहोत प्रोसेस, तर प्रत्येक स्टेपला अगदी कम्प्लीट ट्रान्सपरन्सी ठेवली होती की आपण कसं कसं काय काय करणार आहोत. म्हणजे सगळ्या गोष्टी डिस्कशन करून आणि वाईफ पण तुम्हाला सांगेल, प्रत्येक प्रोसेसमध्ये वी कॅन फील दॅट एक्सपर्टीज. म्हणजे त्यांचा हात किती एक्सपर्ट आहे हे आम्हाला प्रत्येक प्रोसेसमध्ये कळत. म्हणजे ते किती निष्णात आहेत त्या पर्टिक्युलर IVF आणि IUI ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये, हे आम्हाला त्यातून कळत गेलं. म्हणजे आणि तो कॉन्फिडन्स त्यांच्यात असल्यामुळे आमच्यातही तो आपोआप आला की प्रत्येक जी प्रोसिजर आमच्या जसे ओव्हम पिकअप असेल किंवा त्यानंतर काही एंडोमेट्रियमचा लायनिंगचा काही इश्यू आला जो आम्हाला आयुष्यात आतापर्यंत कळला नव्हता की हा प्रॉब्लेम आहे, जो फर्स्ट टाइम मॅमने सांगितला. आणि मग त्याच्यावर त्यांनी हिस्ट्रोस्कोपी करून आणि एंडोमेट्रियम PRP करून तो प्रॉब्लेम क्लिअर केला. आणि मग नंतर आपण ह्याला जाऊया, म्हणजे एम्ब्रिओ ट्रान्सफरला जाऊया हे त्यांनी सांगितलं. तर त्याच वेळेस म्हणजे मी आणि माझे मिस्टर आम्ही बोललो की हे आपल्याला कधीच कोणी सांगितलं नाही. आणि त्यांनी सांगितलं. आणि नंतर ती जी सर्जरी होती जयदीप सरांनी केली ती खूपच व्यवस्थित पार पडली. म्हणजे तेही मी सांगू इच्छिते की 2-3 वेळेला म्हणजे ऍडमिशनची वेळ आली आणि त्यावेळेस सुद्धा हॉस्पिटलचं इन्व्हॉल्वमेंट, स्टाफची म्हणजे मॅडम सरांचं जे प्रोसिजर करण्याची पद्धत आणि ते त्याची एक्सपर्टी आणि प्लस स्टाफचं कॉपरेशन, अगदी डॉक्टर्स पासून नर्सेस पासून मावशी जे आहेत त्यांचं देखील कॉपरेशन आणि इथे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो स्टाफ आहे त्यांचं कॉपरेशन, म्हणजे खरंच खूप सपोर्टिव्ह स्टाफ आहे की वी कॅन से की येस बेनिकेअर इज अ व्हेरी गुड हॉस्पिटल. की जे म्हणजे आपल्या म्हणजे ज्यांना अपत्य नाही आहेत काही वर्षांपासून आणि जी लोक प्रयत्न करतायत तर त्यांनी जरूर इथे यावं आणि जरूर बेनिकेअरला भेट द्यावी. तुम्हाला हा अनुभव म्हणजे आई वडील होण्याचा अनुभव तुम्ही नक्कीच अनुभवाल. इतकं म्हणजे कॉन्फिडन्सने आम्ही सांगू शकतो की रिअली म्हणजे परवा जेव्हा मॅमने पहिला टेस्ट जेव्हा ते आले आणि त्या सांगितलं तर माझे डोळे भरून आले. मी त्यांना म्हणजे कुठल्या शब्दात थँक्यू म्हणून मला शब्द नव्हते माझ्याकडे. आय वॉज टोटली स्पीचलेस. माय हजबंड वॉज ऑल्सो स्पीचलेस. म्हणजे अक्षरशः एक मिरॅकल व्हावं इतका सुंदर तो अनुभव होता आमच्यासाठी. So I really thank to चारू मॅम बाय हार्ट अँड जयदीप सर अँड सोनाली मॅम की ज्यांनी वेळोवेळी म्हणजे आम्हाला काही क्वेरी, अगदी छोटी मोठी काही क्वेरी मी त्यांना अगदी बिंदास विचारू शकते. आणि तो कम्फर्ट त्याने ठेवला होता की त्यांना मी कधी फोन करू शकते किंवा मी त्यांना मेसेजवर बोलू शकते. तर तो कम्फर्ट जो त्यांनी पेशंट सोबत जो ठेवला होता त्यामुळे आम्ही आज इथपर्यंत व्यवस्थित. आणि आम्हाला खात्री आहे की यापुढे देखील बेनिकेअरमधनं आम्हाला तशाच प्रकारे सपोर्ट मिळेल. आणि पुढे माझं हे जे गर्भारपण आहे जे आनंदी, सुखकर आणि छान होईल, मला याबद्दल विश्वास आहे. थँक्यू सो मच.